और अब चलिए बड़ी खबर आपको अहिल्या नगर से बता दें, जहां भगवान बाबा मल्टी स्टेट से जुड़े आर्थिक व्यवहारों की जांच कर दोषी पाए जाने वाले सभी संबंधित लोगों के खिलाफ कड़ी कानूनी कार्रवाई की मांग की गई है। इस संबंध में सतीश केदार, संतोष प्रकाश लूनिया सहित संबंधित संचालकों और जांच में सामने आने वाले अन्य लोगों के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर पुलिस प्रशासन को ज्ञापन दिया गया। ज्ञापन में भगवान बाबा मल्टी स्टेट में कथित तौर पर करीब 6 करोड़ रुपए के आर्थिक व्यवहार के साथ जमीन की खरीद बिक्री और अन्य आर्थिक लेन देन की जांच करने की मांग की गई है। आपको बता दें कि सामाजिक संस्था के संस्थापक, अध्यक्ष तथा ठेकेदारों के प्रतिनिधि प्रकाश पोटे और गणेश शिंदे ने इस संबंध में पुलिस अधीक्षक को ज्ञापन सौंपा। ज्ञापन में आरोप लगाया गया है कि मल्टी स्टेट के फरार आरोपी संचालकों को छिपाने अथवा संरक्षण देने में किसी की भूमिका रही है या नहीं, इसकी भी जांच की जाए। साथ ही भगवान बाबा मल्टी स्टेट के संबंधित संचालकों द्वारा खरीदी गई जमीन के व्यवहारों की भी गहन जांच करने की मांग की गई है। ये जमीन के व्यवहार सामान्य खरीद बिक्री के थे या फिर किसी अन्य उद्देश्य से किए गए थे, इसकी जांच की मांग भी की गई है। लूनिया के मोबाइल सीडीआर, संबंधित लोकेशन तथा आर्थिक व्यवहारों की तकनीकी जांच करने और संभावित आर्थिक लेन देन की पड़ताल करने की मांग भी ज्ञापन में की गई है। इसके अलावा लूनिया से संबंधित भगवान बाबा मल्टी स्टेट तथा अन्य संस्थाओं के आर्थिक व्यवहारों की स्वतंत्र जांच कर यदि ठेकेदारों की राशि अथवा अन्य संपत्ति के संबंध में गैर व्यवहार सामने आता है तो कानून के अनुसार कार्यवाही करने की मांग की गई है। देखिए खास रिपोर्ट। आज आम्ही श्री संत भगवान बाबा मल्टी स्टेट यातील जे फरार आरोपी आहेत आणि हे जे फरार आरोपी आहेत हे कोट्यवधी रुपये गोरगरिबांचे घेऊन पळालेले आहेत आणि या सर्वांना जो व्यक्ती मदत करतोय तो म्हणजे संतोष लुनिया, त्याच्या विषयीचे आम्ही जे काही व्हिडिओ आहेत आणि त्या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे हा पोलिसांनी, अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील 2 वेळा निवेदन दिलेत। त्यांनी ज्या संत भगवान बाबा मल्टी स्टेटच्या ज्या काही प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचे खरेदी खत इंडेक्स 2 सुद्धा आम्ही पोलिसांना दिलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत 2-3 महिन्यांमध्ये आतापर्यंत या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे किंवा याची कितपत चौकशी झाली याच्यावरती कुठलंही लेखी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट करून मिळालं नाही। त्यामुळे आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील जे भगवान बाबा मल्टी स्टेटचे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटलो आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत 2-2, 3-3 वर्ष आले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, परंतु यांना अटक झाली नाही, यांना तात्काळ अटक करावी आणि या सर्व केसवरती हे जे संतोष लुनिया महोदय आहेत यांच्या सीडीआर चेक कराव्यात। आम्ही जे काही व्हिडिओ दिलेत ते व्हिडिओची फॉरेन्सिक चेक करण्यात यावं, त्यातून त्याचा सहभाग कितपत आहे त्या व्यक्तीचा ते आढळल आणि त्यासोबतच या केसमध्ये असे जे व्यक्ती आहेत का जे या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, भले ते संचालक नाही आहेत, याच्यामध्ये एक केदार, सुनील केदार, सतीश केदार हा व्यक्ती आहे बोदेगावचा, तो त्या ठिकाणी त्या शाखेचा मॅनेजर होता, त्याचा देखील कितपत सहभाग आहे हे सगळं चौकशी झाली पाहिजे। कारण की या संचालकांना पकडणं हे पोलिसांचं काम होतं, परंतु ते 1.5-2 वर्षापासून झालेलं नाही आणि ही सर्व केस हा लुनिया किंवा हा सतीश केदार असेल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा यांचा कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे आणि असे अजून किती लोक आहेत का जे संचालक नाहीत परंतु या लोकांना मदत केल्यामुळे गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत। त्यामुळं लवकरात लवकर या सर्वांच्या प्रॉपर्टींचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं, या संचालकांच्या सर्व ट्रान्झॅक्शनचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि संबंधित सर्वच्या सर्व लोकांना यामध्ये आरोपी करण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलोत। परंतु जर अजूनही येणाऱ्या 8 दिवसाचा आम्ही कालावधी लेखी दिलेला आहे आणि जर 8 दिवसांमध्ये या लुनिया असेल किंवा केदार असेल किंवा जे व्यक्ती जे संचालक नसतानाही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना जर आपण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आरोपी नाही केलं तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे मोठ्या संख्येने ठेवीदारांच्या वतीने ठेवीदारांना घेऊन या ठिकाणी जोपर्यंत यांना आरोपी करत नाहीत तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यासाठी त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिणामास केवळ ढिसाळ काम करणारं आणि गोरगरिबांच्या लोकांचे पैसे अडकून वर्षानुवर्ष झालेत, केस झाले, 2-2 वर्ष केस दाखल होऊ नये
त्यांना त्या आरोपींना संचालकांना मदत करणारं पोलीस प्रशासन जबाबदार असेल. त्याच्यात पुढे राजकीय व्यक्ती आहे का जे त्यांना पाठीशी घालतात? नाही, आता आमची जी मागणीच अशी आहे की फॉरेन्सिक ज्यावेळेस ऑडिट होतं आणि कुठंतरी पैशाचा संदर्भ येतो एखाद्या व्यक्तीचा किंवा त्यांनी कुठली प्रॉपर्टी घेतली, भलं मग त्याची एखादी बँक पण असेल, बरोबर आहे, परंतु ते पैसे आलेत कुठून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे. आणि जर राजकीय हस्तक्षेप असेल तर त्यालाही पोलिसांनी सोडायचं नाही आणि आम्ही तोपर्यंत माघार घेणार नाही. समजून घ्या, आपण काही लोकांना बोलू शकत नाही, परंतु